केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पेपरफुटी विरोधातील कायद्यावर चर्चा सुरू आहे। सुधारणा विधेयकामध्ये पेपरफुटी प्रकरणी शिक्षेसह दंडाची तरतूद करण्यात आली आहे। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 कोटींचा दंड ठोठावण्यात येणार आहे। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यामध्ये सुनावणी पार पडेल, तर दुसरीकडे सीजेपी शिष्टमंडळ आणि केंद्र सरकारमध्ये बैठक सुरू आहे। सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळांमध्ये जवळपास तासभर ही चर्चा सुरू आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम आहे, त्यांची मागणी कायम आहे। दोन महत्त्वाच्या या घडामोडी आपण पाहतोय या क्षणाला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटी विरोधात चर्चा झालेली आहे, कायद्यावरती चर्चा झालेली आहे, तर दुसरीकडे सीजेपीचं एक शिष्टमंडळ हे जे.पी. नड्डा आणि सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू आहे। त्यांची मागणी आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती ते ठाम आहेत। यावरती नेमकं सरकार काय निर्णय घेणार आहे, सरकार या त्यांच्या मागणीवरती काय नेमकं उत्तर देणार आहे, येणाऱ्या काही दिवसांमध्ये वेळेमध्ये आपल्याला कळेल। केंद्र सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळामध्ये जवळपास तासभर चर्चा सुरू आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी थेट दिल्लीमधून जोडले गेलेले आहेत। संदीप, या क्षणाच्या दोन मोठ्या घडामोडी आपण पाहतोय। एकीकडे कायदा झालेला आहे आणि त्याच्यावरती चर्चा सुरू आहे, दुसरीकडे सीजेपीचं शिष्टमंडळ हे केंद्र सरकारच्या प्रतिनिधींजवळ चर्चा करत आहेत आणि त्या चर्चेला जवळपास तासभर झालेला आहे। दोन्ही घडामोडी सविस्तर। राजधानी दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडतायत असं म्हणता येईल, कारण जंतर मंतरवरचं आंदोलन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे की याची ही चर्चा आता सुरू झाली आहे। कारण 30 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले हे आंदोलन चालू आहे आणि त्यामुळे पहिली महत्त्वाची बातमी हीच आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत काही वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। खरं तर लोकसभा आज ॲडजर्न झाली, सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं आणि त्यानंतरही मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। प्रामुख्यानं बघायला गेलं तर पेपर लीक प्रकरणाचाच सगळा जो अजेंडा आहे तो या बैठकीमध्ये पाहायला मिळतो आणि आपल्याला जी माहिती मिळते सूत्रांनुसार त्यानुसार 10 कोटींचा दंड लावला जाणार आहे, त्याचबरोबर 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आणि तिसरी गोष्ट म्हणजे जवळपास 3 वर्षात फास्ट ट्रॅक कोर्टातलं प्रकरण 3 महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टातलं प्रकरण निकाली लावणं, अशा या 3 गोष्टींवर सध्या चर्चा सुरू असल्याचं समजतं आणि त्या बाबतीतला एक महत्त्वपूर्ण कायदा जो आहे तो कदाचित केला जाऊ शकतो केंद्र सरकारकडून आणि आज त्याबाबतचा निर्णय होऊन कदाचित सोमवारी किंवा ह्याच अधिवेशनामध्ये त्याबाबतचं जो कायदा आहे तो मांडला जाऊ शकतो सभागृहामध्ये, अशी देखील माहिती मिळते। बैठक संपल्यानंतर कॅबिनेट ब्रीफिंग होईल, त्यामधून याबाबतची अधिक माहिती मिळू शकेल। दुसरीकडे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक बैठक सुरू आहे, ज्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ, त्याचबरोबर जितेंद्र सिंह मंत्री आणि जे.पी. नड्डा या म्हणजे सरकारच्या 2 प्रतिनिधींशी किंवा 2 मंत्र्यांशी कॉक्रोच जनता पक्षाच्या सदस्यांची एक चर्चा महत्त्वपूर्ण सुरू आहे। गेल्या 1 तास झालेला आहे जवळपास ही चर्चा सुरू होऊन, पण महत्त्वाचं हेच आहे की अभिजित दिपके यांची जर भूमिका पाहिली आज सकाळपासूनची तर चर्चेला बोलवलेला आहे, आम्ही जातोय चर्चेला, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तरच आम्ही माघार घेऊ आणि चर्चेमध्ये फक्त राजीनाम्याचीच चर्चा असेल, दुसरी कुठलीही नसेल असं सांगितलं। आणि ही बैठक सुरू होण्यापूर्वी प्रामुख्यानं अमित शाह यांना भेटून आलेले आहेत, दोघेही नड्डा असतील किंवा जितेंद्र सिंह असतील, त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांचं म्हणणं तिथं मांडलं जात आहे सध्या। आणि दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचं देखील प्रतिनिधी जे आहेत ते त्यांचं म्हणणं मांडतायत। काही वेळापूर्वीच आता आपल्याला जी आत्ताची अपडेट समजते त्यानुसार ही बैठक संपल्याचं देखील समजतंय। नेमकं काय झालेलं आहे या बैठकीमध्ये हे आपल्याला थोड्याच वेळात समजू शकणार आहे। अगदी बैठकीतले निर्णय नेमके काय आहेत हे आपल्याला कळतील। धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।